नमस्कार, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि आज भटकंती सिरीज मध्ये तुम्ही जर दापोलीला फिरायला जात असाल, दापोलीला कोणतं तरी छान स्टे बघितलाय, तर दापोलीला जाताय तर खूप छान छान ठिकाणं तिकडे फिरायला आहेत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दापोली मधली परशुराम भूमी. तर हा व्लॉग पूर्ण बघा. फर्स्ट स्पॉट जो आहे दॅट इज परशुराम भूमी आणि खूप छान आहे हे. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघा परशुराम भूमी. परशुराम हे विष्णूंचे 6वे अवतार मानले जातात. असे म्हणतात की परशुरामांनीच कोकणाची निर्मिती केली. दापोलीतील बुरोंडी गावातील टेकडीवर उभारलेली परशुराम भूमी ही या इतिहासाची साक्ष देते. 21 फूट उंचीची भगवान परशुरामांची भव्य मूर्ती 40 फूट अर्धगोल पृथ्वीवर उभी आहे. या अर्धगोलच्या आत एक शांत आणि सुंदर मेडिटेशन हॉल आहे. टेकडीवरून तामस तीर्थ म्हणून ओळखला जाणारा लाल समुद्र आणि कोकणातील निसर्ग सौंदर्याचं दृश्य पाहता येते. परशुराम भूमी इथे शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. ही वेळ आहे मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे आणि संडे. मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे इन केस एनी क्वेरीज. सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर ह्याच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला इथे चप्पल काढायची आहे आणि मग इथून असं गोल फिरून त्या बाजूला गेट आहे. इथे माहिती दिली आहे, स्क्रीनशॉट काढा आणि वाचून घ्या. हे बघा ह्याच्यात पण दिली आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. प्लीज डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि दापोली सिरीजचा पार्ट 2 म्हणजे स्पॉट 2 बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तो ब्लॉग लवकरच अपलोड करणार आहे. थँक्यू सो मच.